नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मुंबई हायकोर्ट अंतर्गत पिऊन शिपाई पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. पाहू शकता, नागपूर बेंच नागपूर खंडपीठाअंतर्गत ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. विस्तारित माहिती पाहूयात. जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर अंतर्गत ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे असे एकूण 36 पदांकरता उमेदवारांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करायची आहे. यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्रता, निकष आणि अटींची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. त्या संदर्भात निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सदर पदांची वेतन मॅट्रिक्स S3 16,600 72,400 अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी आहे. दिव्यांग व्यक्तीकरता आरक्षणासाठी दाखल रीट याचिका L क्रमांक 130/2018 सह जनहित याचिका क्रमांक 72/2018 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी 4% पदे म्हणजेच एकूण 1 पद राखीव ठेवण्यात आले आहे. सदर पद दिव्यांगत्वाचा योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाद्वारे अधिसूचित केल्यानुसार नजीकच्या भविष्यात भरण्यात येतील. यासाठीची वयोमर्यादा पाहू शकता. पात्रतेमध्ये अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्ष 18 ते 38 वर्ष आहे कमाल वयोमर्यादा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष आहे. विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 ते कमाल वयोमर्यादा लागू असणार आहे. त्याचबरोबर उमेदवार हा कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निव्यसनी असावा. त्याचबरोबर पात्र उमेदवारांच्या अटी आहेत. उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक. उमेदवार करार करण्यास सक्षम असावा. उमेदवार नैतिक पत्नीच्या गुन्ह्यासाठी पाहू शकता दोषित म्हणजे नॉन क्रिमिनल असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसणे आवश्यक आहे. याचबरोबर पाहू शकता इतर पात्रता देण्यात आली आहे. उमेदवारांची अल्पसूची जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांच्या संख्येनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चाळणी लेखी परीक्षेसाठी अल्पसूची ही शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल. तसेच शारीरिक क्षमता, विशेष अर्हता तपासणी, तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत जी आहे अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक देण्यात आली आहे. याद्वारे 18 फेब्रुवारी 2025 पासून ते 4 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. पाहू शकता हे जे अधिकृत संकेतस्थळ आहे यावर अप्लाय ऑनलाईनचा ऑप्शन आहे. याद्वारे तुमचा जो अर्ज आहे रजिस्ट्रेशन करून तुमचा अर्ज जो आहे या भरती प्रक्रियेसाठी पिऊन शिपाई पदासाठी अर्ज केला जाऊ शकतो. याचबरोबर डिटेलमध्ये कशा पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे करायचा आहे, ज्याबरोबरच महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कसे अपलोड करायचे आहेत या संदर्भातली विस्तारित माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. ऑनलाईन नोंदणी शुल्क पाहू शकता. उमेदवारांना अर्ज करताना नोंदणी शुल्क 50 रुपये त्याबरोबर SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. आता हे शुल्क वापरताना त्या पाहू शकता युजर मॅन्युअलमध्ये निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. कशा पद्धतीने पेमेंट करायचं आहे, ॲप्लिकेशन फी भरायची आहे या संदर्भातली माहिती, त्याचबरोबर काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे, शैक्षणिक त्याचबरोबर इतर कागदपत्र जे आहेत तुमचे पात्रतेविषयीचे ते तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. याची लिस्टसुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जो संदर्भ आहे यामध्ये परीक्षेचं स्वरूप. या भरती परीक्षेसाठी शिपाई पदासाठी जी परीक्षा घेतली जाईल चाळणी परीक्षा यामध्ये 30 गुण उत्तीर्ण किमान 15 गुण मिळवणे आवश्यक आहे. 30 गुणांची असेल लेखी परीक्षा. या लेखी चाचणी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न यामध्ये विचारले जातील. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल.
यानंतर शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी 10 गुण असतील, तोंडी मुलाखतीसाठी 10 गुण, निवड प्रक्रियेचे एकूण 50 गुण. या 50 गुणांपैकी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल. चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलवण्यात येईल व शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी यामध्ये पाहू शकता उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि उमेदवारांची निवड ही उक्त नमूद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार करण्यात येईल. तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया आहे. डिटेलमध्ये जाहिरात याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. आणि अशा पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे. मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत नागपूर खंडपीठ, नागपूर बेंचसाठीचे शिपाई पदासाठीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्सच्या माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.